सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आपल्या सर्वांचं ह्या फेसबुक लाईव्हमध्ये पुनश्च स्वागत आहे. काल आपण गांधीजी आणि नेहरू यांनी खरोखरच बाबासाहेबांना संविधान सभेमध्ये पाठवण्यासाठी काही खटाटोप केला होता का, हा जो कुत्सित आणि खोडसाळ प्रचार आहे त्याचा समाचार घेण्यासाठी संविधान सभा, संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावरती आपण हे एक सिरीज सुरू केलेला आहे. त्याचा हा आज दुसरा भाग. ट्रान्सफर ऑफ पॉवर, सत्तेचं हस्तांतरण जेव्हा सुरू झालं होतं त्या काळामध्ये 1946च्या निवडणुका होऊन गेल्या आणि संविधान सभा गठीत होत होती. अशा वेळेस ब्रिटिशांचं धोरण कसं होतं, त्या ब्रिटिशांच्या धोरणावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भयंकर अशी टीका केलेली आपल्याला आढळेल. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सरकारला चायनीज टेलर असं म्हटलं होतं. का तर एक व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीनं कोट शिवावा म्हणून एका चायनीज टेलरकडे तो गेला आणि चायनीज टेलरला म्हणाला की महोदय, मला एक कोट शिवायचा आहे, कृपया शिवून द्यावा. माप व्यवस्थित बसावं म्हणून जुना कोट त्या व्यक्तीनं नमुना म्हणून त्या चायनीज टेलरला दिला आणि चायनीज टेलरनं केलं काय तर त्या नमुन्यावर हुकूम कोट शिवला. आता जो कोट नमुन्यासाठी म्हणून त्या व्यक्तीनं दिला होता त्या कोटामध्ये छिद्र होते, तो फाटलेला होता आणि चायनीज टेलरनं अगदी हुबेहूब नवीन कापडाचा कोट जसाच्या तसा त्याला शिवून दिला. त्या व्यक्तीला डोक्यावरती हात मारून घेतला. बाबासाहेब म्हणतात अगदी तसंच ह्या ब्रिटिशांनी 1947ला जो भारत सत्तेचं हस्तांतरण केलं तो भारत मध्ययुगीन मानसिकतेचा, वर्ण, जाती, पोटजाती, स्त्री, दास्य, आदिवासींचं सेग्रिगेशन याने बरबटलेला, सवर्णांच्या पायाखाली चिरडून जाण्यासाठी जणू दलितांचा, अस्पृश्यांचा, बहिष्कृतांचा जन्म झालाय असं मानणाऱ्या मुजोर लोकांचा भारत, तसाच ते लोक सोडून गेले. उलट ब्रिटिशांनी ब्राह्मणवाद मजबूत केला असा आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आपल्याला आढळेल. जो घेटो होता, गावाच्या बाहेरील जी वस्ती होती अस्पृश्यांची, ती जशीच्या तशीच राहिली. बाबासाहेबांनी ब्रिटिशांवर आरोप काय केला की तुम्ही लोकांनी ब्राह्मणवाद मजबूत केला. बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा कॅबिनेट मिशन भारतामध्ये आलं होतं त्या कॅबिनेट मिशनच्या एका सदस्याला, अलेक्झांडरला पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे मी आपल्यासमोर मांडणार आहे. बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रामध्ये म्हणतात, इंडीड इफ द ब्रिटिश रूल हॅज अचीव्ड एनिथिंग इन इंडिया इट इज टू स्ट्रेंथन अँड रिइन्व्हिगोरेट ब्राह्मणिझम विच इज द इन्व्हर्टरेट एनिमी ऑफ untouchables and which is the parent of all the ills from which the untouchables have been suffering for ages. बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात की ब्रिटिशांच्या त्या राज्यव्यवस्थेनं काय केलं असेल भारतामध्ये तर ब्राह्मणवादाला मजबूत केलं आणि रिइन्व्हिगोरेट म्हणजे पुन्हा जिवंत केलं. आणि हा ब्राह्मणवाद इथल्या बहिष्कृतांचा शत्रू आहे आणि ब्रिटिशांनी ह्या ब्राह्मणवादाला मजबूत केला असं बाबासाहेबांनी खंड क्रमांक 17 भाग 2 मध्ये हे लेटर उपलब्ध आहे. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहावयास घेतला होता. त्या ग्रंथाचं नाव आहे दी अनटचेबल्स अँड पॅक्स ब्रिटानिका. पॅक्स हा शब्द लॅटिन आहे. पॅक्सचा अर्थ काय तर पॅक्स या शब्दाचा अर्थ असतो मानवी इतिहासातील शांततेचा काळ. 1757ला आणि 1818ला बहिष्कृत वर्गाने इंग्रजांसोबत मिळून ब्राह्मणवादी लोकांना हरवून भारतामध्ये कंपनीचं राज्य आलं आणि कंपनीचं राज्य आल्याच्या नंतर एक शांतता पसरली. त्या शांततेच्या काळामध्ये ब्रिटिशांनी काय केलं अस्पृश्यासाठी, ब्रिटिशांनी शूद्रांसाठी काय केलं, आदिवासींसाठी काय केलं, असे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले बाबासाहेबांनी आपल्याला आढळतील. बाबासाहेब आंबेडकरांनी सदर ग्रंथामध्ये ब्रिटिशांनी अस्पृश्यासाठी काय केलं, बहिष्कृतांसाठी काय केलं, याचे 3 शीर्षकांखाली चर्चा केलेली, विवेचन केलेलं आपल्याला आढळेल.
सर्व्हिस सेक्टरमध्ये, आर्मीमध्ये आम्हाला भरती, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भरती, पोलीस सर्व्हिसेसमध्ये, मिनियल सर्व्हिसेसमध्ये, एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये, प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, कॉलेजिएट एज्युकेशन आणि सामाजिक सुधारणा, सोशल रिफॉर्मच्या सेक्टरमध्ये काय केलं ब्रिटिशांनी 150 वर्षामध्ये? तर बाबासाहेबांनी सांगितलं की ब्रिटिश लोकांनी काहीही केलं नाही. केवळ एक 6 सामाजिक सुधारणेचे कायदे तेवढे मात्र ब्रिटिशांनी केले होते. ते कायदे कोणते? ते बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. पहिला कायदा त्यांनी केला 1795चा, त्याला म्हणतात बेंगॉल रेग्युलेशन. त्या बेंगॉल रेग्युलेशन 21व्यामध्ये काय दिलं होतं? तर ब्राह्मण लोकांचा एक विशेष अधिकार होता खंडणी मागण्याचा. खंडणी. बंगालमधले ब्राह्मण शूद्रांच्या, क्षत्रियांच्या, वैश्य लोकांच्या घराच्या समोर चाकू घेऊन उभे राहायचे आणि म्हणायचे, तू आम्हाला पैसा दे, नाही तर आम्ही स्वतःला मारून टाकू. ब्रह्महत्या पाप आहे, माझ्या घरासमोर ब्राह्मण मेला नाही पाहिजे म्हणून लोक या ब्राह्मणांना खंडणी द्यायचे आणि ब्राह्मण अशी खंडणी गोळा करून करून स्वतःची पोटं भरताना आपल्याला दिसतील. आणि हे ब्रिटिशांनी 1795ला बंद केलेलं आपल्याला आढळेल. दुसरा कायदा त्यांनी केला 1801चा रेग्युलेशन नंबर 6. त्यामध्ये बालकांचा बळी देणं, बालकांचा बळी हे ब्राह्मण लोक द्यायचे, तो बंद केला ब्रिटिशांनी. लहान लहान मुलांचा मोक्षप्राप्तीसाठी, धार्मिक कारणासाठी हे जे ब्राह्मण लोक आहेत ते बळी द्यायचे, ते 1801च्या रेग्युलेशन नंबर 6 बंद करण्यात आलं. 1829चा एक रेग्युलेशन 7वा, त्याने सतीप्रथा बंद करण्यात आली. 1850चा कास्ट डिसॅबिलिटीज रिमूव्हल ऍक्ट, याने जातीविषयी थोडक्यामध्ये ब्रिटिशांनी कायदा केला होता. 1856ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला होता. असे जवळपास 6 कायदे ब्रिटिशांनी सोशल रिफॉर्मच्या नावाखाली केले होते. आणि हे कायदे बाबासाहेब म्हणतात तोंड पुसण्यापुरतेच मर्यादित होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या 6 कायद्यामुळेच इथला जो ब्राह्मणवादी होता, मुघल होता, तो चिडून त्यानं ते बंड केलेलं आपल्याला आढळेल 1857चं. आणि 1857च्या बंडाला ब्रिटिशांनी कसं उत्तर दिलं? तर 1857च्या बंडाला ब्रिटिशांनी उत्तर दिलं ब्राह्मणवादाला अनुकूल धोरण करून. सगळं धोरण त्या ब्राह्मणांच्या अनुकूल असं केलेलं आपल्याला आढळेल. नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. ही नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी ब्रिटिशांनी का स्वीकारली? याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदर ग्रंथामध्ये दिलेलं आढळेल. बाबासाहेब काय म्हणतात मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बाबासाहेबांनी सदर ग्रंथाच्या पृष्ठ क्रमांक 143 वरती ब्रिटिशांनी ब्राह्मणांना अनुकूल पॉलिसी का निर्माण करण्यासाठी नंतरच्या काळात प्रयत्न केला, याचं उत्तर भेटेल. बाबासाहेब म्हणतात 2 कारणं घडली. 1801चं वेल्लोर म्युटिनी आणि नंबर 2 1857चं रेबेलियन. बाबासाहेब काय म्हणतात? There was one rebellion in 1801 which was known as the Vellore Mutiny. There was another rebellion in 1857. It was known as the Sepoy Mutiny. The Vellore Mutiny was a small flame, but the Sepoy Mutiny was a conflagration. In both cases, the cause alleged was interference with the religious practices of Hindus. बाबासाहेब म्हणतात वेल्लोर म्युटिनी तर फक्त ठिणगी होती. 1857 चपात्याचं बंड हे मात्र फार मोठ्या प्रमाणामध्ये आग पसरली होती. याच्या पाठीमागचं कारण काय? देशभक्ती, देशप्रेम, राष्ट्रप्रेम नव्हे, तर हिंदू धर्मामध्ये ब्रिटिशांनी ढवळाढवळ केली या 6 कायद्यांच्या माध्यमातून. म्हणून ते लोकांनी हातामध्ये बंदूक उचलण्यासाठी, तो पांडे फांडे जे होते त्यांनी बंदूक उचललेली दिसते. पुढे बाबासाहेब म्हणतात 2 rebellions are enough to teach a lesson, and lesson of these 2 rebellions was not lost upon British government. या 2 बंडांमुळे ब्रिटिशांना एक सबक देण्याचं काम ब्राह्मणांनी केलं आणि त्या ब्रिटिशांनी ही सबक शिकली. आणि बाबासाहेब पुढे म्हणतात की वेल्लोर म्युटिनी ऑफ 1801 had made the British government cautious in matter of social innovations. सामाजिक नवसुधारणाबद्दल
1801च्या वेल्लोरच्या बंडामुळे ब्रिटिशांना एक चुलूक भेटली होती की याच्यामध्ये आपण हात नाही टाकायचा. आणि 1857च्या चपात्याच्या बंडामुळे काय झालं? द सिपॉय म्युच्युनी ऑफ 1857 मेड हॉस्टाईल टू एनी काइंड ऑफ सोशल रिफॉर्म. ब्रिटिशांना हॉस्टाईल करून टाकलं 1857च्या त्या चपात्याच्या बंडाने, कुठल्याही पद्धतीच्या सामाजिक सुधारणेच्या संदर्भात. आणि म्हणून सामाजिक सुधारणेच्या याच्यामध्ये हात घालण्याचं ब्रिटिशांनी बंद केलं. आणि तो जो राणीचा जाहीरनामा काल आपण बोललो होतो की राणीच्या जाहीरनाम्यामध्ये ब्रिटिशांनी स्पष्टपणे ब्राह्मणवाद्यांना, हिंदू धर्माच्या ठेकेदाराला काय दिलं आश्वासन की आम्ही धर्माच्या बाबतीमध्ये ढवळाढवळ करणार नाहीत. भावांनो बहिणींनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल याचा परिणाम काय झाला. ब्रिटिशांच्या राणीनं दिलेल्या प्रोक्लेमेशनचा परिणाम नंबर 1, जेवढे काही बहिष्कृत वर्गाला ब्रिटिश आर्मीमध्ये स्थान होतं त्या सर्वांना हकलून लावण्यात आलं. आणि ते हकलून लावण्याचं कारण काय? ब्रिटिशांचा जाहीरनामा. याचा पुरावा काय? तुम्हाला आश्चर्य वाटेल. आदरणीय गोपाळबाबा वलंकर यांनी 1894ला मुंबई प्रांताचे जे कमांडर इन चीफ होते त्यांना एक पिटिशन दिलं होतं. आणि त्या पिटिशनमध्ये गोपाळबाबा वलंकर यांनी काय म्हटलं होतं ते मी तुम्हाला दाखवतो. हे गेल ऑम्वेट, आदरणीय गेल ऑम्वेट यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेलं आपल्याला आढळेल. हे पुस्तक आहे. गोपाळबाबा वलंकर 1894ला काय म्हणतात? ते म्हणतात, बट इन 1859 द पार्लमेंट ऑफ हर मॅजेस्टी द क्वीन्स गव्हर्नमेंट थ्रू अ न्यू ॲक्ट टू कंट्रोल ओव्हर द हिंदुस्थानी रेजिम from the Honorable East India Company and made a proclamation that they would not interfere with the religion of a Hindu people. आणि पुढे गोपाळबाबा वलंकर म्हणतात, those who considered themselves superior and those who were overwhelmed by their religion got a great stimulus. बघा, गोपाळबाबा वलंकर म्हणतात की ह्या ब्रिटिशांच्या जाहीरनाम्यामुळे ब्राह्मणवादांना स्टिम्युलस भेटला ब्राह्मणवाद प्रचार प्रसार करण्यासाठी. आणि ह्याच कायद्यामुळे अस्पृश्यांना ब्रिटिशांनी हाकलून लावलं आर्मीमधून. 1818चा आपण भीमा कोरेगावचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्तंभाचा आपण आदर करतो, सत्कार त्या दिवशी करण्यासाठी आपण जमतो. पण 1818च्या नंतरचं काय घडलं ते मात्र आपल्यासमोर आलेलं नाही. ते बाबासाहेब आंबेडकरांनी द अनटचेबल्स अँड पॅक्स ब्रिटानिकामध्ये लिहून दिलेलं आहे. गोपाळबाबा वलंकर म्हणतात की महार, मातंग, बोची, चर्मकार, भंगी हे अस्पृश्यांना ब्रिटिशांनी ब्राह्मण लोकांना खुश करण्यासाठी हाकलून लावलं. जात आणि अस्पृश्यता हिंदूंचा अंतर्गत बाब आहे, मामला आहे. सबब तुम्ही आपसात बघून घ्या असं धोरण ब्रिटिशांचं होतं. आणि म्हणूनच कदाचित क्रांतिबा फुले असतील, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही हिंदू नाहीत आणि आमचा आणि हिंदूंचा संबंध नाही. याच्यामध्ये सत्यशोधक समाज, राजर्षींचं आर्य समाजाकडे झुकाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की अस्पृश्य हिंदू धर्माचा भाग नाहीत. अस्पृश्यतेचा प्रश्न हा राजकीय प्रश्न आहे. सबब तुमचा जो कायदा आहे ना धर्मामध्ये ढवळाढवळ, याच्याबद्दल काहीही, याच्यावरती काहीही यामुळे नुकसान तुम्हाला होणार नाही. आम्ही आमचं बघून घेऊ. मग कलकत्ता काँग्रेस अधिवेशनामध्ये कलकत्त्याच्या 1917ला ॲनी बिझंट जी आयरिश स्त्री होती तिच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं. ॲनी बेझंट बाई म्हणजे अतिशय विकृत बाई. आणि त्या विकृत बाईने, ॲनी बेझंटने काय केले तर काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा बहिष्कृत वर्गाबद्दल एक ठराव पास केला. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या ठरावाच्या बद्दल व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या ग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये सांगितलं की इट वॉज अ स्ट्रेंज इव्हेंट. हे तर अघटित घडल्यासारखं घडलं. 1885ला जी काँग्रेस स्थापन झाली होती, 32 वर्ष ज्या लोकांनी शूद्र अस्पृश्य आदिवासींबद्दल ब्र सुद्धा नाही काढलं तोंडातून, त्या लोकांनी
आमच्याबद्दल ठराव कसं काय पारित केला? याबद्दल बाबासाहेब म्हणतात अघटित घडलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1861 साली भारतामध्ये आज जी संसद आहे का, ह्या संसदेची स्थापना म्हणजे केंद्रीय कायदे मंडळाची स्थापना, केंद्रातील इम्पिरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना 1861 झाली होती. आणि भारतामधल्या शूद्र, अस्पृश्य, आदिवासी यांच्याबद्दल कुठलाही कायदा, कुठलाही ठराव त्या संसदेमध्ये आला नव्हता. 1861 पासून 55 वर्षानंतर 1916ला पहिल्यांदा अस्पृश्यांचा उल्लेख संसदेमध्ये झाला होता, पहिल्यांदा. आणि तो अस्पृश्यांच्या संदर्भाचा ठराव जो होता, तो ठराव कुठल्या त्रैवर्णिकाने आणला नव्हता. तो ठराव आणला होता एक पारशी सद्गृहस्थ माणेकजी दादाभाई यांनी. आणि त्यांनी त्या ठरावामध्ये सांगितलं होतं की आम्हाला लाज वाटते की आमच्या भारतामध्ये अस्पृश्य राहतात, त्यांचं जीवनमान सुधारावं, त्यांना किमान प्रतिनिधित्व भेटावं म्हणून मी हा ठराव आणलेला आहे. 55 वर्षानंतर केंद्रीय कायदे मंडळामध्ये अस्पृश्यांचा प्रश्न पारशी सद्गुरुस्थान आणला. याला विरोध कोणी केला माहिती आहे? याला विरोध केला पंडित मदन मोहन मालवीय या उत्तर प्रदेशच्या ब्राह्मणानं. आणि हा विरोध 1916ला त्या पंडित मदन मोहन मालवीयनं जो केला, त्याचा आधार काय होता? तो आधार मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. कशाच्या आधारावर त्याने विरोध केला? तो आधार बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पॅक्स ब्रिटानिका या ग्रंथामध्ये लिहून दिलेला आहे. पंडित मदन मोहन मालवीय जसंच माणेकजी दादाभाई यांनी अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये त्यांना प्रतिनिधित्व भेटावं, त्यांचं जीवनमान सुधारावं म्हणून सरकारनं काम केलं पाहिजे, हा ठराव जेव्हा घेऊन आले तेव्हा पंडित मदन मोहन मालवीय ताडकन उठला. आणि त्या पंडित मदन मोहन मालवीयनं काय बोलला बघा. तो म्हणाला, माझा विरोध आहे. As has been already pointed out, the government have, in pursuance of a wise and a liberal policy, laid it down that they shall not interfere in matters of a religious or a socio-religious character, and accusations of a character in question ought therefore to be avoided here. हा जो पंडित मदन मोहन मालवीय होता 1916चा खासदार, हा म्हणाला की ब्रिटिशांनी आम्हाला ब्राह्मणांना आश्वासन दिलं धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ न करायचं. हा जो माणेकजी दादाभाई आहे अस्पृश्यांच्यासाठी हे करत आहे, त्यांना प्रतिनिधित्व भेटावं म्हणून म्हणत आहे, हा आमचा हिंदूंचा अंतर्गत मामला आहे, ब्रिटिशांनी याच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही. असा पंडित मदन मोहन मालवीय त्या ठिकाणी ठाणाना बोंबलला. आणि ह्याच पंडित मदन मोहन मालवीयला तुम्हाला आश्चर्य वाटेल, काँग्रेस आणि गांधींच्या तर्फे, ज्या काँग्रेस, गांधी आणि नेहरूंचा पुळका खूप लोकांना येतो, त्यांच्यातर्फे पुणे करारावरती सही करणारा हिंदूंचा प्रतिनिधी कोण होता? तर हा पंडित मदन मोहन मालवीय होता. काँग्रेसतर्फे, सवर्ण हिंदूंतर्फे पुणे करारावरती सही करणारा कोण जर असेल गांधींतर्फे, तर तो पंडित मदन मोहन मालवीय. आणि यांचं कसं बघा ना, कसं गुलुगुलू जमते बघा. याच पंडित मदन मोहन मालवीयला काँग्रेसच्या जो हिंदू महासभानंतर त्यानं काढली, त्याला ह्या भाजप सरकारनं भारतरत्न दिला. भारतरत्न बघा कसं कनेक्शन आहे. या कनेक्शन बद्दल तर मी येत्या काळात बोलणारच आहे. 1916च्या नंतर 1928ला अस्पृश्यांच्या बद्दल M.R. जयकर यांनी मुद्दा उपस्थित केला की यांना प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. तर M.R. जयकरच्या त्या ठरावाला वाजपेयीने विरोध केला. वाजपेयीनं. आणि तो विरोध सुद्धा ह्याच कारणाने, 1858चा राणीचा जाहीरनामा, आमच्या धर्मात ढवळाढवळ करायची नाही. आणि वाजपेयी कुलोत्पन्न अटल बिहारी वाजपेयीला ह्याच बीजेपी सरकारनं भारतरत्न दिला. बघा कशी मजा आहे. अशा पद्धतीनं इंच बाय इंच ह्या लोकांनी आपल्या अधिकारांना, आपल्या ठरावांना, जुजबी ठरावांना सुद्धा ह्या ब्राह्मणवादी लोकांनी विरोध केला. ही जी नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी का स्वीकारली ब्रिटिशांनी, याचं उत्तर आपण बघितलं. ब्रिटिश सरकारनं असं का केलं? त्यांच्याकडे शक्ती नव्हती का? ते मठ्ठ का बसले? त्यांच्याकडे पॉवर नव्हती का? जबरदस्त पॉवर होती. परंतु मग ब्रिटिशांचा, परंतु त्यांनी केलं नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगितलं.
मग ब्रिटिशांच्या ह्या एकंदरीत सत्तेचा आपल्याला नेमका फायदा काय झाला, याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. ते मी उत्तर तुम्हाला सांगतो. ह्याच ग्रंथामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ब्रिटिशांनी आमच्यासाठी काय केलं. इन एज्युकेशन नथिंग. शिक्षणामध्ये काहीच केलं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांना शिक्षण इंग्रजांनी दिलं नाही. संस्थानिक छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स्कॉलरशिप देऊन पाठवलं. छत्रपती सयाजीराजे गायकवाडांनी पाठवलं, ब्रिटिशांनी नाही. त्याबद्दल मी नंतरच्या काळात बोलेलच. इन सर्व्हिस, नोकऱ्यामध्ये काय केलं, काहीच नाही. इन स्टेटस काहीच केलं नाही. मग आम्हाला ब्रिटिशापासून नेमका फायदा काय झाला शूद्र, अस्पृश्य आणि आदिवासींना. देर इज वन थिंग इन विच दे हॅव गेन्ड अँड दॅट इज इक्वॅलिटी इन द आय ऑफ लॉ. कायद्याच्या नजरेत सर्वांना समानता, एवढाच गेन झाला. बाबासाहेब काय म्हणाले पुढे, बाबासाहेब म्हणतात की द लॉ ऑफ मनु डिड नॉट रिकॉग्नाइज द प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी. इनइक्वॅलिटी वॉज द सोल ऑफ द लॉ ऑफ मनु. मनुच्या त्या मनुस्मृतीचा जो मुख्य गाभा आहे तो असमानता आहे. आणि ही असमानता पूर्ण भारतामध्ये पसरली. आणि ह्या पसरलेल्या असमानतेमुळे काय झालं, इट हॅड फाउल्ड द एअर अँड द अनटचेबल्स वर सिम्पली स्मॉदर्ड. आमचा दम घुटला होता. दम 2000 वर्ष 1500 वर्ष आमचा दम घोटण्याचं काम ह्या मनुस्मृती आणि ब्राह्मणवाद्यांच्या हिंदू धर्मग्रंथांच्या त्या विषाक्त वातावरणामुळे झालं होतं. आणि म्हणून द प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता, कायद्यापुढे समानता, याच्यामुळे काय झालं, इट सर्व्ड ॲज अ ग्रेट डिसइन्फेक्टंट. यानं डिसइन्फेक्टंटचं काम केलं. इट हॅज क्लीन्स द एअर. सगळे वातावरण जे दूषित केलं होतं ब्राह्मणवाद्यांनी ते थोडंसं आम्हाला ब्रीथ द एअर ऑफ फ्रीडम, श्वास घेण्यासाठी मोकळं झालं. एवढंच आम्हाला ब्रिटिशापासून फायदा झाला, बाकी काही नाही. आश्चर्य वाटेल की बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे सांगितलं हे कृपया वाचा. खंड क्रमांक 12 यामध्ये सदर माहिती आपल्याला उपलब्ध आहे. ही जी, परंतु एवढं असून सुद्धा म्हणजे फक्त इक्वॅलिटी बिफोर लॉ एवढंच आपल्याला भेटलं. आणि ब्रिटिश नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसीचा फायदा ब्राह्मणांना झाला. ब्राह्मणवाद त्यांनी मजबूत केला ब्रिटिशांनी, असा बाबासाहेबांचा आरोप आपण बघितला. मग ही जी ब्रिटिशांची नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी होती, ह्या नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चॅलेंज दिलं होतं. चॅलेंज राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये. बाबासाहेबांच्या अगोदर ह्या ब्रिटिशांच्या नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसीला 1858 नंतर क्रांतिबा फुलेंनी चॅलेंज दिलेलं आपल्याला आढळेल. क्रांतिबा फुलेंचं समग्र साहित्य वाचा. ब्रिटिश राणीचा जेव्हा नातू भारतात आला होता, त्याच्या समोर बाहेर अस्पृश्य विद्यार्थ्यांचा मोर्चा क्रांतिबा फुलेंनी घेऊन गेले होते. आणि त्या अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या हातामध्ये बॅनर होतं. बॅनर एक लिहिलेलं की जा तुझ्या आजीला सांग की आम्ही सगळे खुश आहोत, परंतु एवढे लोक आजही त्या अस्पृश्यतेच्या गटारामध्ये लोळत आहेत. इथं काहीही बदललेलं नाही. शाहू महाराजांनी सुद्धा ह्या नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसीचा विरोध केलेला आढळेल. ही नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसीचा विरोध बाबासाहेबांनी कसा केला राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, हे आपण उद्याच्या भागामध्ये बघणारच आहोत. ह्या ठिकाणी मी फक्त आता शेवटचे 3 मुद्दे मांडतो आणि थांबतो. बहिष्कृत लोक जे आहेत ते हिंदू नाहीत, हिंदूंचा उपविभाग नाहीत, फार तर हिंदू सदृश्य आहेत. सबब बहिष्कृत वर्गासाठी मागितलेल्या संविधानिक तरतुदी या धार्मिक बाबतीत ढवळाढवळ ठरत नाहीत, असा स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आपल्याला आढळेल. बाबासाहेब आंबेडकरांचं 18 जुलै 1942 भाषण आहे. त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात बघा. बाबासाहेब म्हणतात, खंड क्रमांक 18 भाग 2 मध्ये ते उपलब्ध आहे. माझ्या राजकारणाची गुरुकिल्ली कोणती हे सांगण्यापासून मी सुरुवात करतो. कदाचित ती तुमच्या परिचयाचीही असेल, तरी सुद्धा ती पुन्हा सांगणे उचितच आहे. अस्पृश्य लोक हिंदूंचा एक भाग अथवा उपविभाग नसून
भारताच्या राष्ट्रीय जीवनातील तो एक स्वतंत्र आणि ठळक असा घटक आहे. हा सिद्धांत माझ्या राजकारणाचा पाया आहे. म्हणून ब्रिटिशांना तुमच्या त्या पॉलिसीमध्ये ढवळाढवळ होत नाही. आम्हाला आमच्या संविधानिक आमचे प्रावधान द्या, असा बाबासाहेब आंबेडकरांचा स्टँड आपल्याला या ठिकाणी दिसेल. हे होत असताना काँग्रेसला काय गरज पडली, ॲनी बेझंट बाईला काय गरज पडली अस्पृश्यांच्या संदर्भामध्ये ठराव पारित करण्याचा? तर याचं उत्तर बाबासाहेबांनी दिलं. याच्या पाठीमागं कारण ठरलं 20 ऑगस्ट 1917ची ब्रिटिशांची घोषणा. मी तुम्हाला एक गणित सांगतो. गणित 20 ऑगस्ट 1917ला ब्रिटिश लोकांनी जाहीर पॉलिसी केली की आम्ही भारतीयांना क्रमिक स्वातंत्र्य देऊ. क्रमिक स्वातंत्र्य 20 ऑगस्ट 1917ला. 20 ऑगस्ट 27 10 वर्ष. 20 ऑगस्ट 27 ते 20 ऑगस्ट 37 10 वर्ष, असे 20 वर्ष झाले. आणि 20 ऑगस्ट 37 ते 15 ऑगस्ट 1947 10 वर्ष, 30 वर्ष. म्हणजे 30 वर्षामध्ये इंग्रजांनी ट्रान्सफर ऑफ पॉवर केला. ब्रिटिश भारताच्या 5वीला पुजलेले नव्हते, ते जाणारच होते. हे 20 ऑगस्ट 17लाच भारतातल्या प्रमुख पुढाऱ्यांना माहीत होतं. मग प्रश्न काय होता? तर प्रश्न असा होता की ब्रिटिश निघून गेल्याच्या नंतर भारताच्या सत्ता आणि संपत्तीचा वाटा कसा होणार, आणि त्या वाटामध्ये शूद्र अस्पृश्यांचा, आदिवासींचा काय स्थान असणार आहे. हा बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा सवाल विचारला काँग्रेस, गांधीजी या नेहरू ब्राह्मणांना, तेव्हा त्यांचं उत्तर काय होतं ते उत्तर मी शेवटी सांगेल. आणि ह्या ठिकाणी आजचा हा भाग आपण संपूया. उद्याच्या भागामध्ये आपण राऊंड टेबल कॉन्फरन्स, पुणे करार आणि बाबासाहेब आंबेडकर मग कसे संविधान सभेमध्ये गेले, आणि बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत जाण्याच्या पाठीमागे गांधी, नेहरू वगैरे कोणाचाही कसलाही कणभर सुद्धा उपकार नव्हता, हे आपण उद्याच्या शेवटच्या भागामध्ये किंवा आणखीन वाढलं तर वाढेल त्यामध्ये बघूया. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं की सत्तेमध्ये आमचा वाटा असला पाहिजे. हे ठरलं होतं. 30 वर्षामध्ये ब्रिटिश निघून जातील ही गोष्ट सिद्ध होते ह्या गणितावरून. बघा, कालच्या व्हिडिओवरती एकाने आक्षेप घेतलेला मला माझ्या मित्राने निदर्शनास आणून दाखवलं की कालच्या व्हिडिओवरती आक्षेप घेण्यात आला. तो आक्षेप असा की गांधी, आंबेडकर आणि नेहरू हे तिघांमध्ये सारखा अजेंडा होता म्हणे भारतात लोकशाही आणण्याचा. आणि टिळक, सावरकर आणि हेडगवार, केशव बळीराम हेडगवार, टिळक, सावरकर यांच्यामध्ये एक अजेंडा होता पेशवाई आणण्याचा म्हणे. त्यामुळे गांधी, नेहरूंना विरोध करणे चुकीचं आहे. खरोखरच गांधी, नेहरूंना आणायचं होतं का लोकशाही भारतामध्ये? याचं उत्तर मी देण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात ते सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. त्या माझ्या मित्राला सांगणं आहे, कृपया थोडंसं वाचन करा, वाचन वाढवा. सटरफटर वाचण्यापेक्षा क्रांतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेबांचं साहित्य वाचा. बाबासाहेब काय म्हणतात बघा. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की ट्रान्सलेटेड इन द लँग्वेज ऑफ पॉलिटिकल सायन्स, अस्पृश्यांना काय पाहिजे भारतामध्ये? ते गेल्याच्या नंतर केवळ स्वातंत्र्य एवढंच आम्हाला नाही पाहिजे. फ्री इंडिया शुड बी मेड सेफ फॉर डेमोक्रेसी, हे सुद्धा पाहिजे. केवळ लोकशाही नाही, लोकशाही सुरक्षित राहण्यासाठी जे वातावरण निर्माण करावं लागतं, जी परिस्थिती उत्पन्न करावी लागती, ती नॉट ओनली फ्री इंडिया, नॉट ओनली डेमोक्रेसी, आम्हाला काय पाहिजे? आम्हाला असं वातावरण पाहिजे ज्यामध्ये लोकशाही सेफ राहील. काँग्रेसने कोणतं वातावरण निर्माण केलं आणि त्या वातावरणाची ही निर्मिती काय आहे संघाची, बीजेपीची, ती डोळ्यासमोर दिसतेच. पुढे बाबासाहेब काय म्हणतात? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इन शॉर्ट, व्हॉट अनटचेबल्स वॉन्ट आर सेफगार्ड्स इन द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ which will prevent the tyranny of Hindu communal majority from coming into being. And पुढे बाबासाहेब म्हणतात, the Congress on the other hand regards
freedom of India from British imperialism to be all and end all of Indian nationalism. भारतीय राष्ट्रीयवादाचा हेतू काय आहे, साध्य काय आहे, ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य प्राप्त करणे एवढंच काँग्रेसचं म्हणणं होतं. याच्या पलीकडे काय नाही. बाबासाहेब म्हणतात भारतीय समाजाचं वेलफेअरसाठी काय आहे का, यावरती तुमच्याकडे काय उत्तर आहे. ॲज टू द क्वेश्चन ऑफ कॉन्स्टिट्यूशन फॉर फ्री इंडिया, द काँग्रेस सिम्पली डज नॉट लुक अपॉन इट ॲज अ प्रॉब्लेम. मग स्वतंत्र भारताचं संविधान कसं राहील काँग्रेसला विचारा. तर काँग्रेसचं उत्तर होतं, द काँग्रेस रिप्लाइज दॅट इट विल बी अ डेमोक्रेसी. ती लोकशाही राहील. कुठल्या प्रकारची लोकशाही राहील असा प्रश्न विचारा, बाबासाहेब म्हणतात. तर काँग्रेसचं उत्तर होतं की ही लोकशाही राहील प्रौढ मताच्या अधिकारावरती स्थापित. याच्या व्यतिरिक्त काय सेफगार्ड आहेत का, तर काँग्रेसचं म्हणणं होतं नाही. बाबासाहेब काय म्हणतात बघा, विल देअर बी एनी other safeguards beside an adult franchise? Will there be any other safeguard besides adult suffrage for preventing the tyranny of a Hindu communal majority? प्रौढ मताच्या अधिकाराव्यतिरिक्त आम्हाला काय मिळणार का, हिंदूंच्या कम्युनल मेजॉरिटीपासून स्वतःला वाचवण्यासाठी. तर काँग्रेसचं उत्तर होतं काही मिळणार नाही, कारण तुम्हाला दिलं तर भारतामध्ये फूट पडते म्हणे. आरक्षण मिळणार नाही. आरक्षण काय होतं, आरक्षण शस्त्र छत्रपती शाहू महाराजांनी ब्राह्मणवाद्यावरती नियंत्रण लावण्यासाठी निर्माण केलेलं आहे. बाबासाहेब म्हणतात प्रौढ मताधिकाराने ब्राह्मणवादाला हरवता येत नाही. एवढा तो दुष्ट व्यक्ती आहे, एवढा तो दुष्ट लोक आहेत, म्हणून आरक्षणाचं सेफगार्ड याच्यामध्ये आहे. हे सर्व आपण डिटेलमध्ये बघू. त्या माझ्या मित्राला सांगणं आहे की गांधीजी, नेहरूजी, हेडगवारजी, गोधवळकर गुरुजी, तो टिळक असेल, सावरकर असेल, यांच्यामध्ये फरक काय होता, तर एक पूर्वमीमांसक असलेला ब्राह्मण आणि एक उत्तरमीमांसक असलेला ब्राह्मण, एवढाच तत्वज्ञानाचा फरक आहे, बाकी कुठलाही फरक नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाबासाहेबांनी महाभारताचं उदाहरण दिलं होतं. महाभारतामध्ये कर्ण अर्जुनचं युद्ध सुरू झालं आणि कर्ण अर्जुनच्या युद्धामध्ये अनंत नागाने कर्णाला जाऊन म्हटलं की कर्णा, अर्जुनाच्या विरुद्धाच्या युद्धामध्ये मी तुला मदत करतो. तर कर्णानं उत्तर काय दिलं माहिती आहे, अरे हा आमच्या आर्यांमधला झगडा आहे, तुझ्यासारख्या अनार्याच्या मदतीची मला गरज नाही. गांधीजी, हेडगवार हा जो संघर्ष असेल, सावरकरचा संघर्ष असेल नेहरूसोबत, हा संघर्ष सत्तेसाठीचा आहे, कौरव पांडवाचा आहे. त्याच्यामध्ये आपल्यासारख्या नागवंशीयांचं कवडीचंही स्थान नाही, हे तुम्हाला जाहीर असो. आणि याबद्दलची डिटेल्स आपण पुढच्या भागात बघूया. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय भारत. ओम मणी पद्मे हुम. धन्यवाद.